तर पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरनं हे एन्काउंटर झालंय असा आरोप ॲडव्होकेट कटार नवरे यांनी आता केल्याचं समजतं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत, पण पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरनं हे एन्काउंटर झालंय असा आरोप ॲडव्होकेट कटार नवरे यांनी केलाय। माझा प्रश्न सरकारला आहे, जर तुम्ही त्या मयत इस्माचा तो आता हयात नाहीये त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात 307 चा गुन्हा दाखल केला, त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे। तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार, तो समानतेचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला? त्या समानतेच्या अधिकाराच्या उपयोगात तुम्ही अडथळा निर्माण का केला हा माझा सरकारला सवाल आहे। माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय, या फक्त फांट्याच्या पोलीस या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे। ज्या व्हॅनमध्ये हा एन्काउंटर करण्यात आला त्याचं देखील व्हिडिओ प्रिझर्व करण्यात आलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीडीआर जे कोणी 5 पोलीस अधिकारी या एन्काउंटरमध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण सीडीआर काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। सीडीआर जो आहे यांचं टावर लोकेशन, यांच्या कोणाकोणासोबत वार्तालाप झालाय, हे कसे कसे ट्रॅव्हल झालेत, यांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कोर्टाने प्रिझर्व करून ठेवायला सांगितलेलं आहे। आणि या गुन्ह्याची ह्या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता 3 तारखेला ठेवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।